श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तुम्ही म्हणसाल आज कुठे चालले? जय मनुमाते की जय. आम्ही गेलो होतो मनुमातेच्या मंदिरामध्ये, म्हणजे आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सातपुडा डोंगरामध्ये. 55 किलोमीटरचा प्रवास होता. सकाळी 5ला उठली, मस्त टिफिन करून घेतला. तुम्ही म्हणसाल खूप फिरायला जातात, त्याचं सगळं समोर मी सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान पायनाजोगतं वातावरण आहे. भरीत करून घेतलं, पुऱ्या करून घेतल्या, पोळ्या घेतल्या, लोणचं कांदा सगळं घेऊन व्यवस्थित बॅगमध्ये आणि पॅक करून पाण्याच्या बॉटला भरून छत्री रेनकोट सगळं सोबत घेऊन गेलो होतो आणि प्रवास घरापासून सुरुवात केला. मनुदेवीचं नाव घेऊन, महादेवाचं नाव घेऊन सगळा प्रवासाला सुरुवात केली. आम्ही एकटीच गाडी नव्हती, आमच्या मागे अजून एक गाडी होती, म्हणजे आम्ही सोबत गेलो. जसं आपल्या पोटाला भूक लागतात तसं गाडीच्या पण पोटाला भूक लागते, म्हणून पेट्रोल भरून तिचं पण पोट भरलं आणि मग आपल्या गंगा मातेचं, तापी नदीचा आशीर्वाद घेऊन समोरचा प्रवास सुखाचा जावं असं म्हणून आम्ही समोर निघालो. असं म्हणत सगळीकडे गेलो. वातावरण इतकं छान होतं का तुम्हाला काय सांगू. एकामेकाला भेटत, हे 3 जण आणि आम्ही 3 जण. शक्यतो आम्ही भरपूर व्हिडिओमध्ये सोबतच दिसत असेल तुम्हाला. मागच्या पण पिकनिकमध्ये ते होतेच, कारण आम्ही सोबतच जातात. आणि आज काही मैत्रिणी आमच्या घरी नव्हत्या, कोणाचा काही प्रॉब्लेम होता म्हणून आपण मेन गेटाच्या प्रवासात सुरुवात केली. अंदर चाललं आहे, मनुदेवीचं गेट आहे मेन, म्हणजे इथून आतमध्ये अजून भरपूर लांब जायचं आहे, पण इथून आपला सुरुवात होते हायवेच्या अंदर आउटसाईडला जाण्यासाठी. वातावरण इतकं सुंदर होतं, व्हिडिओ करणे होता म्हणून मागं पुढं गाड्या होत्या, नाही तर भरपूर असे मागं पुढंच गाड्या गेल्या. खानदेशाचं पेवर पीक म्हणजे केळं, आजूबाजूने केळंच केळं, आणि हे सुंदर खेडंगाव लागलं होतं. घरं इतके छान होते, मातीची, असं वाटत होते का तिथेच राहावं. वातावरण आणि ते माती आणि ते ढोरं, खेड्यागावातलं वातावरण इतकं सुकून होतं, जे सिटीमध्ये सुकून नाही ते खेडेगावात सुकून असते. आणि मस्त चेहऱ्याचा स्कार्फ सोडून घेतला, कारण डोंगरामध्ये गेल्यावर खूप इकडे तिकडे सगळं सागायचा जंगल म्हणू नका, असं वाटत होतं का मधातून वाघच येते खरं. आणि खूप छान व्हिडिओ करत गेलो. बघा मैत्रिणींनो, हातपाय चांगला आहे, शरीर चांगलं आहे, तर फिरून घ्या. एकदा वय निघून गेलं तर तुम्ही किती पण म्हटलं ना का आपल्याला फिरायला जायचं आहे, ते होत नाही. म्हणून म्हणते, आज काय बीपी, उद्या काय थायरॉईड, परवा काय शुगर, सगळं मागं लागलेलं आहे. वयाचा विचार न करता आता हातपाय चांगले आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर फिरून घ्या मैत्रिणींनो. उद्याचा दिवस काय निघते हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आजचा दिवस निघाला तो आपला, म्हणून जगा. खूप छान वातावरण होतं, फिरायला गेलो. असं करत करत आम्ही डोंगरामधून आमच्या देवीकडे पोचलो. गाड्या लावल्या, हातपाय धुतले आणि ओटी घेतली. छान देवीला ओटी घेतली. एक नारळ ओटीसाठी, एक फोडासाठी, असं आम्ही दोघींना पण ओट्या घेऊन टाटा घेऊन निघालो. या मावशीकडून पूजेचं सामान घेतलं होतं आणि आपल्या मंदिराकडे प्रवास सुरू. मंदिराकडे गेलो, छोटा व्हिडिओ करत गेली. आता शक्यतो मला असं सवय नव्हती अगोदर सगळंच व्हिडिओ शूट करायची, पण आता थोडीफार लावत आहे. काही चुकलं असेल किंवा राहिलं असेल तर ते नक्की सांगा. बघा, हे आमचं गेट होतं मनुदेवीच्या पायरीवरचं. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पूजा करून आरामात निघालो. जास्त खूप पायऱ्या पण नाही, पण छान आहे वातावरण, खूप छान होतं म्हणून गेलो. दुकानं रोडने किती होते, पायऱ्यांनी खूप दुकानं लागले होते तिथं. पण घेतलं काहीच नाही. मुलं जिथे जाईल तिथे सगळं घ्यायचंच असते, पण आम्ही काहीच घेतलं नाही. भरपूर वेळा जातात म्हणून आम्ही आता काही घेत नाही. आणि इथून थोडा व्हिडिओ केला त्यांनी पायरीवरून चढायचा, म्हणून मी हा टाकला. असे छोटे व्हिडिओ करत गेलो. खूप छान वाटत होतं. पण एक वेळा मंदिरात गेल्यावर मन खूप प्रसन्न होते. आणि वय आहे हे फिरून घ्या, मी मागं पण सांगितलं. आणि गेलो. कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून 2 वेळा आम्ही जातात, पण ह्या वर्षी आमचं राहून गेलो होतो, म्हणून हे आमचा मधातच प्लॅन झाला. रविवारी सुट्टी होती मुलांच्या शाळेला, चला म्हटलं जाऊन येऊ. मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये काही गर्दी होतं नाही, पण आम्ही मंदिरात गेल्यावर समजलं आम्हाला. छान दर्शन घेतलं, व्हिडिओ करू दिला नाही, ओटी भरून घेतली. दर्शन झाल्यावर हे मंदिरामध्ये थोडं गोल राऊंड फिरून एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि शांततेत 5 मिनटं मंदिरामध्ये देवीचं ध्यान करत बसलो. तिथे देवीजवळ बसल्यावर मला एक आठवलं का, अरे आपण मंदिरामध्ये आलो, पण आज काहीतरी विशेष आहे. तर अक्षरशः त्या मंदिरवाल्यांनीच सांगितलं का आज गुप्त नवरात्राची सप्तमी होती, म्हणून भरपूर गर्दी होणार आहे नंतर. तसं करून दर्शन घेऊन छान दर्शन झालं आमचं. काही घाई नव्हती, काही जास्त गर्दी नव्हती. असं करून बाहेर आलो. हे काय आहे मला माहीत नव्हतं. दगडावर पैसे ठेवणे होते का त्या दगडाच्या खाली पैसे टाकणे होते, पण लोक तिथे करत. इथं होम होता, नारळ फोडायचं स्थान होतं. पूजा करून घेतली, छान बाहेर पूजा करून घेतली, दर्शन करून घेतलं. तिथं नारळ फोडलं, तर प्रसाद दिला देवीला, आणि असं करून आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो. आणि छोटे देवीच्या खूप मूर्त्या होत्या. सगळ्या देवीच्या पाया पडून सगळ्या देवीचं शूट करून मला 1 वर्षानंतर गेली होती मी. ह्या वर्षी जानेवारी महिन्यात गेली नाही, म्हणूनच हे आम्ही आता गेलो.
आणि बघा हे असे काहीतरी नवीनच बघायला भेटलं होतं तिथं थोडंसं. आणि इथून पण आम्ही आता मंदिराच्या खाली उतरत होते आणि याच्या खाली उतरल्यावर खूप मोठाले दुकान होते ते. यात म्हणजे वस्तू काही घ्यायचे, पूजेचं सामान म्हणा, खेळणं म्हणा, लहान मुलांसाठी तर सगळंच काही असते आणि बायांसाठी तर नेकलेसाईपासून सगळं होतं. धबधब्याला वरतूनचं वातावरणाचंच पाणी पडत नाही, निसर्गाचं पाणी पडलं तर धबधब्याला खूप पाणी असते याच्यामध्ये. पण ह्यावेळेस पाणीच नाही आला म्हणून धबधब्याला खूप कमी पाणी होता चालू एकदम थोडंसं. आणि सगळ्या आपल्याला इथं एक म्हणणं आहे, एक मधून देवीला जाताना 12 नद्या लागतात, तर 12 नद्याला पाऊस लागते. एकच नदी 12 वेळाच भेटते, पण एका पण नदीला पाणी नव्हतं. असं करून परतीचा प्रवास सुरू केला आम्ही ना. मग आम्हाला समोर गार्डन होतं, तिथं आम्ही डबे आणले, ते जेवण करायचं होतं म्हणून आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो. व्यवस्थित आरामात जेवण करून घेतलं. आम्ही विसरून जातो जेवणाच्या टायमात व्हिडिओ करून घ्यायचा. मुलं मस्त खेळायला लागले, सगळेजण खेळायला लागले. आमचे जेवणं झाले, सगळं आम्ही उचल करून डस्टबिनमध्ये कचरा नेऊन टाकला. स्वच्छता आपणच करायला पाहिजे. आणि मुलं बघा, हे एक तिने खेळणं घेतलं होतं ना, एक तिनं 100 रुपयाचे दोघाला 2 खेळणे घेऊन दिले. इथे त्या गोल राऊंडमध्ये एक माणूस बसला होता आणि उलटा पडला म्हणून आम्ही सगळे पाहत होतो, पण आम्ही बसलो नाही. गाडीची हवा चेक करून निघालो. खानदेशाचं एकच हे म्हणून खेळायचं, इकडे तिकडे दोन्ही बाजूंनी केळंच होतं. हे खानदेशी पीक आहे. या केळं कुठं पिकतात म्हणून खानदेश हे पहिल्या नंबरवर आहे. म्हणून परतीचा प्रवास आलो, गेटवर आलो. इथे आम्ही केळ्याचे चिप्सच घेतले ना, अजून गेटला बाय बाय करून निघालो. असे आम्ही थोडे फोटो काढले होते. आवडले असेल तर नक्की सांगा. आणि मी बोलली होती नवीन एक वस्तू काहीतरी बघितलं, तेच एक फोटोमध्ये दिसलं, ते नवीन होतं. फोटो आवडले, व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईबर करा. बाय बाय, भेटू पुढच्या